नंतर करेल. हे गाइस, मैं हूं अभिजीत और स्वागत करता हूं आप सभी का मेरे इस नए ब्लॉग में। दोस्तों, आज हम हैं CSIT देवरी में। आज 15 सितंबर 2025 इंजीनियर्स डे के उपलक्ष्य में आज हमारे पॉलिटेक्निक में फर्स्ट ईयर, सेकंड ईयर और थर्ड ईयर के मैक्सिमम छात्रों ने प्रोजेक्ट एग्जीबिशन कंपटीशन में पार्टिसिपेट किया है। इसी पूरे एग्जीबिशन को कवर करने आए हैं। चलिए गाइस, बढ़ते हैं आगे। तर आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 आज आपल्या CS इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडून प्रोजेक्ट कॉम्पिटिशन एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या आयोजनाच्या मागील उद्देश की आपल्या महाविद्यालयातील मुलांच्या कल्पनांना वाव मिळावा आणि तुमच्यामधील जो इंजिनियर जो लपलेला आहे तो इंजिनियर बाहेर पडावा. आता याच्यामध्ये तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेले आहे आणि जसं आता सिव्हिल इंजिनियर्स काय काय करू शकतात, त्यांचे ज्या कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून त्यांनी मॉडेल्स तयार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांनी जसंच कम्प्युटर डिपार्टमेंटनी आता जे कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत ते जे काय करू शकतात तर आपलं कम्प्युटर रिलेटेड सॉफ्टवेअर इनोव्हेशन करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर टू कनेक्ट द वर्ल्ड, तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन जसं आहे, वायरलेस ट्रान्सफर आहे की त्यांनी जसं आता मला दिसत आहेत मॉडेल वॉटर लेवल इंडिकेटर आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहेत, अशा टाईपचे जे त्यांनी जे केलेलं आहे. तर हा अशा टाईपचे कॉम्पिटिशन घेण्याचा मागचा उद्देश आहे की आपले जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यासमोर आता बघा, तुम्ही एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई बनण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही समजा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब केलं, एखादे प्रोजेक्ट्स तयार केले, हे पण तुमच्या फ्युचरमध्ये खूप फायदेशीर आहे. कारण की हे जे आता मुलांनी जे टावर बनवले आहेत किंवा आता ब्रिजेस, सिव्हिल इंजिनियर काय काय करू शकतात, ब्रिज, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये, तर हे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे समोर जाऊन तुम्ही प्रॅक्टिकल, आता काय होते जे आपण थेरॉटिकल आपल्या कॉलेजमध्ये शिकतो आहे त्याचं एक प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन म्हणजेच प्रोजेक्ट कॉम्पिटिशन. तर हे खूप चांगल्या पद्धतीने सिव्हिल डिपार्टमेंटच्या HODs आणि त्यांचे कर्मचारी खूप चांगल्या पद्धतीचा हा एक एक्झिबिशन आयोजन करण्यात आलं. त्यांचं मी ॲज अ प्राचार्य म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचं पण स्वागत करतो. कारण की काय आहे, कितीतरी विद्यार्थी आहेत आपले की ते पार्टिसिपेट करत नाही, पण ते तुम्ही पुढे आले. तुमच्या सर्वांसाठी एकदा पुन्हा तुम्ही स्वतः टाळ्या वाजवा. असेच तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये समोर राहून तुम्ही आपलं स्वतःचं, आपल्या कॉलेजचं, आपल्या शिक्षकांचं नाव रोशन कराल, एवढंच बोलतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग, यस सर, ERP.
पृथ्वीच्या आतमधील जे टेक्टोनिक प्लेट आहेत त्यांच्या हालचालीमुळे भूकंप येतो. त्यामुळे रस्ते तुटतात, इमारती नष्ट होऊन जातात, काही क्रॅक्स पडतात. त्यामुळे आम्ही ना तो बघून हा मॉडेल बनवला आहे. सर या इमारतीत 2 प्रकारचे लोड पडतात. आपण त्याला म्हणू शकतो कोड. एक आहे हॉरिझॉन्टल, एक आहे व्हर्टिकल. जसं की सर हॉरिझॉन्टल आला कॉलममध्ये बिल्डिंगच्या ते रूपात पडते आणि हॉरिझॉन्टल जे आपले बीम वगैरे असतात त्यांच्यावर. सर भारतात 5 प्रकारे झोन आहेत. तिथून आपला दुसऱ्या नंबरवर झोन येतं. त्याच्या सर पहिला नंबर सर तो पहिला नंबरचा झोन आहे ना ते 2, 3, 4 आणि 5 असे झोनमध्ये आहेत ते. हां तर तुझा दुसरा नंबर म्हणजे कमी झोन मला कमी झोनमध्ये. आपला जो हा एरिया आहे तो कमी झोनमध्ये येतो. कमी येतो आला तरी पण त्याची जे तीव्रता आहे ते कमी राहते. मग आपण समोर सर इंडिया में सबसे बड़ा अर्थक्वेक आसाम में आया था 1950 में. तो उसमें सर करीबन 8.7 डेसिमल का वो अर्थक्वेक आया था. उसमें सर आसाम में बहुत सारे बिल्डिंगें टूटना और इंसान बहुत मरे उसमें यानी. और उस हिसाब से सर हमने ये प्रोजेक्ट बनाया. सर जो इसमें आप जो बनाए हो उसमें कौन सी टेक्नोलॉजी यूज की हो, क्या होगा, तो क्यों रुकेगा अर्थक्वेक? सर जे टेक्नॉलॉजी आहे ते LRB म्हणून ते टेक्नॉलॉजी आहे, लीड रबर बेरिंग म्हणून. ते जे इमारतीच्या 4ही बाजूंना ते आपल्याला प्रोव्हाइड करावं लागते. त्याच्यामुळे जे भूकंप येतात, भूकंपाच्या हालचालीमुळे ते बिल्डिंग पण आपली हालत राहते. थोडं कंपनांसोबत ते हालत राहते बिल्डिंग. त्याच्यामुळे आपली बिल्डिंगमध्ये क्रॅक्स नाही आहेत आणि ते तुटत नाही. सर कॉम्प्रेसर क्रेनला बनवण्यासाठी साहित्य लागलेले आहेत. गेअर मोटर, बजर, कार्बोर्ड, स्विच, इकडे बॅटरीज आहे, निरुपयोगी इंजेक्शन, सलाईन पाईप आणि इकडे LED लाईट्स. ही क्रेन सर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, परंतु स्टेबल राहते का? येस सर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, परंतु ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या वाहनांनी नेऊन आपला काम व्यवस्थितपणे करू शकतो. वैज्ञानिक तत्त्व पास्कलच्या सिद्धांतानुसार ही क्रेन बनवलेली आहे. आणि ही क्रेन आपण जसं मोठं सामान राहतो सर, जसे कंटेनर आहेत, मोठे मोठे जे काही सामान आहे त्यांना उचलण्यासाठी बनवलेली आहे. आणि जे आपण उड्डाणपूल बनवतो, उड्डाणपूलमध्ये जे पिलर लागतात सर त्यांना उचलण्यासाठी. आणि हे जसं माणूसबळाचं काम पण हे कमी करू शकते. आणि हिच्यासाठी LED लाईट लावले आहेत कारण हे रात्रीला पण काम करू शकते. आणि हे सर प्रॅक्टिकल करून दाखवा सर. हे लाईट आहेत सर, आम्ही खाली ठेवून हे लाईट सर, ठीक आहे. हे चैन पुल्ली आहे सर, त्या चैन पुल्लीनं आपण याला ॲडजस्ट करू शकतो. किती लोड घेऊ शकतो तरी पण मॅक्सिमम? सर आता तर सध्या हे 500 ग्राम उचलू शकते. आणि सामोर कधी आपल्याला ट्राय कर. तरी वॉरला लावलेली आहे म्हणजे सतर्क राहिल्या पाहिजे. समजा आपली क्रेन सर हे हायड्रोलिक आहे इकडे, याच्याला हा रिमोट आहे. अच्छा, आपण साईड हां मूवमेंट करू शकतो. येस सर. माझे नाव हर्ष ब्राह्मणकर आहे. आपल्या सहभागी मित्रांसोबत मिळून मी सस्पेन्शन ब्रिज बनवलेला आहे. सस्पेन्शन ब्रिज हा मेन केबल रस्ता लटकवलेला असतो ते असतो आणि दोन्ही बाजूला टॉवरला गेलेला रस्ता असतो. आणि प्रॅक्टिकल यूज कुठे आहे हा सध्या? हा प्रॅक्टिकल रामझुला, नागपूरला रामझुला. हो. काय होत आहे काय तर? नाही, फक्त त्याच्यामध्ये हे कॉस्ट लागते ना.
हे कसे लावलं सर बाहेर जे याचे जो हे आहे याचे लोड हे याच्याने डिस्ट्रीब्यूट होतात. नाही पण आता म्हणजे गरज म्हणजे आता सध्या आपल्याला इथं म्हणजे याची गरज का बरं पडली? कारण की आपल्याला हे जास्त लांबपर्यंत हे पियर्स नाही बनवता येत. याच्यामुळे आपण हे कमी कॉस्ट याच्या पियर्सला लागेल. हे जास्त दूरपर्यंत आपण केबल लावता येतं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर आम्ही सुपर इलिव्हेशन बनवलं आहे. जसं आम्ही नॅशनल हायवेवर नाही का आपण सुपर टर्न टर्न येतो ते कर्व टर्न नाही का त्याच्यामध्ये आपण सुपर इलिव्हेशन देतो. कारण की ओव्हर लोड वगैरे राहिला स्पीड वगैरे राहिली त्याच्यामुळे गाडी म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स लागल्याच्यामुळे ते पलटतात. या सुपरविजन दिल्यामुळे आपला म्हणजे गाडी अनबॅलन्स नाही होणार ना चांगल्यानं टर्न होणार असा. प्लेन प्री बस अँड कॉटन ह्या 4 हे स्लो प्रोसेस राहते. याच्यानं पाणी टाकल्यानं तो इथं पाणी टाकल्यानं आपले जे पार्टिकल स्लो राहतात ना ते इथं जाते अटकले राहतात ते. मग हा इथून जो पाणी राहते इथं पण थोडा अटकलं राहते इकडे पाणी जाते ते. बोला डाल माग टेन्शन नको घ्या मी थोडं एक्झिबिशनमध्ये झालं ते पाणी बाहेर पडेल तेवढंच होतं. खाली होत्या गाडी काय म्हटलं तुम्ही? हा स्टँड आहे. सँड स्टोन प्रीबस अँड कॉटन याच्या साईज राहते 4.7 लहान राहते ना हा 4.7 मोठा राहते ना. जो प्रीबस राहते 20 mm राहते हा सगळ्यात मोठा राहते. हां याचा ना महाराष्ट्र डॅम आहे जायकवाडी डॅम एक्झाम्पल. तर तो जो नदीचा प्रवाह आहे तो या डॅमच्यामुळे त्याचा प्रवाह थोडा नियंत्रणात ठेवते. तो प्रवाह जो त्या नदीचा जो साठा आहे पाण्याचा साठा तो मानवी जीवनासाठी सिंचनासाठी आणि वीज निर्मितीसाठी उपयोगी पडतो. हा पाणी म्हणजे हा असा जात आहे कुठून जात आहे म्हणजे हा पाईप हा कुठला पाणी येतं इथं? पाईपच्या पाणी साठवत आहे आणि पाणी साठा करतो आम्ही. पाणी म्हणजे यूज करतो तोच पाणी इथं पाणी आहे म्हणजे इकडं समजा असं का नदी आहे इकडे तुम्ही असा हे झूम करा. अच्छा नदी सर डबल टेकर ब्रिज म्हणजे 2 मजल्यांचा पूल. त्यामध्ये आपण वरचा पूल वाहतूक मार्गासाठी उपयोग करतो. मग खालचा जो डेक आहे दुसरा तेथे आपण रेल्वे मार्ग असतो. रेल्वे मार्ग ट्रॅफिकमध्ये कंट्रोल होतं सर ट्रेन वगैरे. अच्छा. आणि हा एकाच याच्यावर असतो. दोन अलग अलग बनवण्यापेक्षा आपण एकामध्येच कंबाईन केलं. रेल्वे पण एकाच ब्रिजवरून म्हणजे रेल्वेचा रूट पण गेला आहे ना त्याच्यावरून आम्ही हा ब्रिज बनवला. डबल टेकर असा कुठं बनला नागपूरला नागपूरला. आणि कॉस्ट कमी लागली. कॉस्ट कमी लागेल बचत होते व जागेची पण बचत होते. कमी स्पेसमध्ये आपण आता हायड्रोलिक ब्रिज म्हणजे हायड्रोलिक ब्रिज 3 प्रकारचे असतात सर. एक म्हणजे वर्टिकल स्प्रिंगिंग ब्रिज, दुसरा आहे स्विंगिंग ब्रिज आणि थर्ड आहे वॅस्क्युलर ब्रिज सर. तर हा तिसऱ्या प्रकारचा वॅस्क्युलर ब्रिज आहे सर. वॅस्क्युलर ब्रिज म्हणजे सर वॅस्क्युलर ब्रिज नाही हायड्रोलिक ब्रिज म्हणजे
हायड्रोलिक ब्रिज एक्सप्लेन म्हणजे वर्किंग आहे हायड्रोलिक ब्रिज सर आपण उचलण्याकरिता आणि इकडे तिकडे हलवण्याकरिता बनवतो सर. जसे की एक मोठे जहाज आहे सर, त्याला खालून जाण्याकरिता जागा वगैरे नसतो सर. तर याच्याने आपण याला उचलून सर आणि सर खालून आपण इथून जो जहाज वगैरे असतो सर तो आपण इथून नेऊ शकतो सर. जहाजाला येण्या जाण्याकरिता म्हणजे कोणतीच प्रॉब्लेम नाही होत सर. आणि सर याच्याने ट्रॅफिक पण कमी होतं सर, म्हणजे येण्या जाण्याकरिता वरची म्हटलं गाडी राहील गाडी वगैरे सर ज्या ठिकाणी कमी जागा असतो सर त्या ठिकाणी आपण हा मॉडेल बनवू शकतो. हा कुठं जास्त प्रमाणामध्ये यूज केला जातो सर लहान ज्या ठिकाणी म्हणजे लहान शहरांमध्ये सर जेथे नदी आहे सर आणि तिथे कमी जागा असते त्या ठिकाणी आपण हा मॉडेल बनवू. जाण्यासाठी नाही का तो ब्रिज यूज आहे. याची सर्वर नेटवर्क वेब सर्वर नेटवर्क क्लाइंट और सर्वर के बीच इंफॉर्मेशन इंटरनेट इंफॉर्मेशन को लेन देन करना ही वेब सर्वर कहते हैं, मॉडल कहते हैं. ये डेटाबेस हमारा डेटाबेस फाइल्स वगैरह स्टोर करता है और वेब सर्वर ये ऑनलाइन वेबसाइट और सॉफ्टवेयर को स्टोर करता है. ये इंटरनेट हम कुछ भी हम कंप्यूटर में कुछ फाइल वगैरह कुछ बना रहे सेव कर रहे तो इंटरनेट के थ्रू वेब सर्वर के थ्रू डेटाबेस में स्टोर होता है. अगर हमें कुछ इन्फॉर्मेशन या इंटरनेट एक्सेस है तो वेब सर्वर के डाटाबेस से वेब सर्वर के थ्रू हमें इंटरनेट कनेक्शन मिलता है हमारे डिवाइस में. तुम्हाला मेन फोटो क्या है इसका वेब सर्वर नेटवर्क क्लाइंट और सर्वर के बीच लेन देन करता है. लाइन और क्लाइंट और सर्वर चाहे मैं क्लाइंट हूँ, ठीक है, मैं क्लाइंट हूँ, मेरे को जो इंफॉर्मेशन है स्टोर करना है कहाँ स्टोर करना है डेटाबेस तो प्रोसेस कहाँ से स्टार्ट होती है. हम कुछ जैसे कि एग्जांपल पे तौर पे वर्ड सॉफ्टवेयर यूज़ कर रहे हैं. हाँ. हमने कुछ फाइल बनाया प्रोसेस किया उसके ऊपर जब हम सेव करेंगे तो हमारे डेटाबेस में सेव होगा. मैं एक एग्जांपल देके बताता हूँ. हाँ. सर जसं काय आपण ब्राउझरवर जसं आपण www.flipkart.com आपण हे टाईप केलं, मग ते टाईप केल्यानंतर आमच्या इंटरनेट थ्रू वेब सर्वरच्या म्हणजे फ्लिपकार्टच्या वेब सर्वरवर ते माहिती जाईल आणि मग तो त्याच्यावर प्रोसेस पाहिजे. अगर स्टॅटिक पेज असेल जसं की कंपनी इन्फो तर जो वेब सर्वर आहे तोच इंटरनेट थ्रू आमच्या म्हणजे युजरला पाठवेल. अगर डायनामिक पेज असेल जसं की फ्लिपकार्टवर जातात आपण सर्च 10,000 अंडर मोबाईल्स आपण जे सर्च करतो तर डायनामिक पेज असेल तर वेब सर्वरकडून डेटाबेसकडे जाईल आणि डेटाबेस ती माहिती प्रोसेस करेल आणि डेटाबेस थ्रू वेब सर्वरला बताते समय दिवस बताए ये कंफ्यूजन है तुम्हारा. क्या है तुम यहाँ से शुरुआत करो ना, तुम डेटाबेस से नहीं करोगे. तुम्हारा डेटाबेस तो ऑलरेडी ठीक से ना बना है, तुम यहाँ से करोगे तो यहाँ से जाएगा. यहाँ से मैं अगर सर्च करूँगा ये मेरा लैपटॉप है, लैपटॉप पे जैसे हम सर्च करेंगे flipkart.com तो जो इंटरनेट थ्रू हम वेब सर्वर में जाएगा. नंबर कोई भी आग लगा डिटेक्ट करते सर. कुठं पण आग लागली टेम्परेचर वगैरे वाढला तर डिटेक्ट करते. एक बार चेक करून टाक, ठीक आहे. प्रॅक्टिस अच्छा थांबा. याला काय म्हणतात आणि याला फायर सेन्सर हाय एलईडी आहे फायर सेन्सर बॅटरी स्विच ऑन असतो वर्किंग करून टाकतो. तिकडे काय करू करे टाय साईडला ठेवतो आहे. ते डिस्टन्स किती राहू शकतो वजन 80 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर 80 सेंटीमीटरच्या ह्याच्यावर केल्यानंतर अलार्म ऑन होऊन जाईल. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कुठं आहे, कुठे यूज करत जास्त कुठं यूज केलं. मॅक्झिमम म्हणजे ते म्हणजे कॉलेजमध्ये आपण लावू शकतो लागू शकतो ते म्हणजे आपल्याला पाहिजे असं जागी आपण लावू शकतो. म्हणजे कुठं राहू शकता ऑफिस वगैरेमध्ये काय काय यूज केलं याच्यामध्ये. 9 वोल्ट स्विच ऑन ऑफ स्विच आहे, बजर आहे 5 वोल्टचा
काय डिलीट करतो किती खर्च येऊ शकतो त्याला? खर्च म्हणजे 20 रुपयाचे आहे, 40 सेन्सर आहे, 50-60 रुपयाचे आहे, 20 100च्या अंदर होऊन जाईल सर. 1200 रुपयापर्यंत. हो सर. LED कितीला पडली? पूर्ण ट्रान्झिस्टरच्या बेस पॉईंट्स कनेक्टेड आहेत आणि 16 कॉलम दिलेले आहेत. ते 16 कॉलम डायरेक्ट ऑर्डिनोच्या पॉईंट्स म्हणजे डिजिटल पिन आउट आहेत त्यांना कनेक्ट केलेले आहेत. तर आपण याच्यामध्ये कोड करून वेगवेगळे ॲनिमेशन्स 3Dमध्ये किंवा होलोग्राफिकली आपण याच्यामध्ये बघू शकतो. जसा हा पहिला ॲनिमेशन ॲनिमेशन आपण जाईल आपण इथं कोड करू शकतो. ॲनिमेशन आपण वेगवेगळे ॲनिमेशन, वेव ॲनिमेशन आहे, काउंटिंग ॲनिमेशन आहे, वेव ॲनिमेशन, स्नेक ॲनिमेशन आहे, रेन ॲनिमेशन आहे, असे वेगवेगळे ॲनिमेशन आपण कोडिंगच्या द्वारे इथं अपलोड करू शकतो. 4-5 प्रकारचे ॲनिमेशन. हो, हा दुसरा ॲनिमेशन आहे, हा तिसरा ॲनिमेशन आहे, असं आपण खूप वेगवेगळे ॲनिमेशन याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि हा एक ॲनिमेशन सेपरेटली ॲड केलेला आहे, ज्याचं कारण आपल्याला कोणती LED खराब झाली किंवा काही फॉल्ट वगैरे आला तर ते आपल्याला साध्यापणे आपण त्याला डिलीट करू शकतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बेनिफिट ऑफ युअर मॉडेल याचं बेनिफिट काय आहे? आपण याला शो पीस म्हणून टेबल वगैरेवर ठेवू शकतो किंवा अट्रॅक्शन म्हणून याच्यावर आपण जसे कंपनीज आहेत किंवा मॉल वगैरे आहेत त्याच्यामध्ये 3D डिस्प्ले ॲज अ 3D डिस्प्ले म्हणून असा मोठा प्रोजेक्ट करून त्याला यूज करू शकतो. त्याच्या कारण आणखी जर आपल्याला मूवी वगैरे बघायची आहे 3Dमध्ये तर आपण असं खूप मोठा सेटअप बनवून आपण तिथे मूवी पण एन्जॉय करू शकतो. तर आपण छोटा यूज केला. याला आपण आर्डिनो छोटा यूज केला. याला आपण आर्डिनो कंडक्टर बेस हा इन्व्हर्टर आहे, कलेक्टर आहे. आपण याच्यामध्ये जसं आपल्याला पाण्यापासून विद्युत निर्माण करायची आहे तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये एक म्हणजे दर्शवण्यासाठी इथं बॅटरी लावली आहे, पण बॅटरी लागायची नसते. जशी इथं एक DC मोटर लावली आहे, त्याच्याबरोबर फॅन लावला आहे दर्शवण्यासाठी. आपण इथं जसं पाण्यामध्ये ही दोन्ही वायर टाकली तर हे ऑन होतात. टच टच नाही, हे टच नाही आहे. डायरेक्ट कधी वायर टाकला तर टच नाही होत. म्हणजे असं इथं पाणी आणि ह्या टाकलं आहे, नमक टाकलं आहे, सॉल्टिंग मिळालं पाहिजे. सॉल्ट वॉटर मिळालं पाहिजे. सॉल्ट वॉटर टाकलं आहे. शॉर्ट वॉटर टाकलं मग बॅटरीचा यूज नाही राहिला त्याच्यामध्ये. कुठं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कुठं आहे का कुठं आहे? सर म्हणजे जसं आपण याच्यावर करतो म्हणजे होम ऑटोमेशनसाठी येतं सामान. होम ऑटोमेशनसाठी कसं आहे? होम ऑटोमेशन याचा यूज कुठं होऊ शकतो? याचा यूज ॲग्रिकल्चरमध्ये होऊ शकतो. ॲग्रिकल्चरमध्ये होऊ शकतो. कूलिंग सिस्टम. जेव्हा अंधार पडतो तर लाईट आपोआप चालू होतात आणि उजेड पडल्यावर लाईट आपोआप बंद होते. इथे लागलेले इक्विपमेंट LDR हा सेन्सरचं काम करतो. जसं की दिवसा LDR सेन्सरवर प्रकाश पडतो तेव्हा लाईट आपोआप चालू होतात आणि रात्री बंद होतात. लाईट पडल्यावर बंद व्हायला पाहिजे. बंद होतात आणि दिवसा प्रकाश पडल्यावर लाईट आपोआप बंद होतात. प्रकाश पडल्यावर बंद होतात. आणि कुठं वर्किंग आहे का? हा रजिस्टर करंट याच्याने काय होत आहे? कशासाठी केला आहे हा प्रोजेक्ट? हा प्रोजेक्ट असा आहे की कशासाठी केला आहे? मोठं काय हा प्रोजेक्ट करण्याचा? इलेक्ट्रिसिटी वाचवतो. सर आतापर्यंत आपण ज्या कार बघितल्या इलेक्ट्रिक ज्या कार आहेत तर त्यांना आपण इलेक्ट्रिकद्वारे चार्ज करतो. पण आता काय आहे, आपण जे सोलर पॅनलवरून आपण चार्ज करायचं त्याला त्याचा मोटिव्ह म्हणजे हे आहे की आपण समजा आता जे इलेक्ट्रिकची आता ती कॅपॅसिटी असते की 120 किलोमीटर जाणार आहे, 200 जाणार आहे नाही का. तर आपण आता कसं मार्केटला गेलो 50 किलोमीटर लांब
पण आपण पार्क करताना आपण प्रत्येक ठिकाणी पार्किंगची एरिया असते तर तिथे ऊन वगैरे असतो. तर त्या ठिकाणी आपण जेव्हा याला पार्क करू तर त्यावेळेपर्यंत जेव्हा आपल्याला काम असेल त्यावेळेपर्यंत ते बॅटरी चार्ज करेल. बॅटरी चार्ज केल्याच्यानंतर आपल्याला अजून कॅपॅसिटी लांब जाता येईल. त्यासाठी म्हणून आपण सोलर गाडी खराब नाही होणार, उन्हात लागेल नेहमी. नाही सर, तसं काही नाही सर, कारण आपण चालतो तर बाहेर काढणार गाडी तर बाहेर निघणारच आहे. पण जसं आता आपल्याला आता तसं आहे बाहेर आहे. नाही सर, याचे डिसॲडव्हान्टेज तुम्हाला सांगतोय, याच्यामध्ये स्विच पण असणार आहे आपण की आपल्याला म्हणजे इलेक्ट्रिकवरून करत आहोत आपण चार्ज तर सोलरचा सप्लाय बंद असणार आहे. सोलरवरून करणार आहोत तर इलेक्ट्रिकचा बंद असतो. बंद राहील. हा, तो सिस्टम असणार आहे याच्यामध्ये लिथियम बॅटरी डायरेक्ट सोलरवर होईल का? हो सर, डायरेक्ट सोलरवर होईल सर. त्याचा चार्ज कंट्रोलर लावला असेल. आणि याचा डिसॲडव्हान्टेज म्हणजे जर आपण याला 50 दिवस किंवा 1 वर्ष आपण याला फक्त झाकून ठेवत आहोत तर त्यावेळी पॅनल खराब होण्याचे चान्सेस आहेत. त्यावेळी पॅनल खराब होण्याचे चान्सेस आहेत. पण किती पॅनल लावा लागतील पॅनल गाडीवर समजा करायचं तर कोणता पॅनल लावा लागेल? त्यासाठी सर आता हे जे आता यूज केल्याची गाडी आहे सर, माझ्या काळात हे जे पॅनल लावलेले आहेत ते आता पॉलिक्रिस्टलाईन आहेत. या ठिकाणी आपण मोनोक्रिस्टलाईन थिन फिल्म जे पॅनल येतो तो वाला यूज करता येईल सर. तुरंतमध्ये हा, तो तुरंतमध्ये आणि कमी जेव्हा हा सूर्यप्रकाश असते त्यावेळेस पण तो त्याची इफिशियन्सी जास्त असते, जास्त जनरेशन करतो. चालवून दाखव, वर्किंग करून दाखव. नीचे रखना चलता है, नीचे रखो. सर आपल्याला 360 कन्वर्ट 4x4 आहे. हां, 360. जोरात बोला ना रे, आवाज आला पाहिजे. इंडिकेट करते पाण्याचा लेवल इंडिकेट करते, म्हणजे जेवढा प्रमाणात पाणी भरते आणि जेव्हा टँक फुल होईल तेव्हा म्हणजे बजर वाजते, म्हणजे आपल्याला अलर्ट करते की टँक फुल झालेली आहे. तेव्हा वर्किंग करून जैसे अभी आपका 25% में पानी हुआ. हाँ ठीक, 25 के नीचे से है. यस सर. नहीं इंडिकेटर दिखाएगा. अभी 50% पानी हुआ सर. फिर उसके बाद में 75% पानी हुआ. बरं, जोपर्यंत इंडिकेटर चालू होत नाही तोपर्यंत. सर. हां बरं, ठीक आहे. जब 100% होगा तब अच्छा बजर अलर्ट करेगा की टँक फुल हो गई. याचा मोटो काय आहे, ह्या प्रक्रिया करण्याच्या मागचा उद्देश काय आहे? जर की पाण्याची बचत होईल आणि ऊर्जाची बचत होईल, त्याच्यामुळे पाणी वेस्टेज नाही जाणार. हां. पाणी पितो, स्वयंपाकात पाणी वापरतो आणि कधी नळ सुरू राहतो आणि विसरून जातो आपण. तो हात याच्यात खूप उपयुक्त ठरते, म्हणजे याच्या खाली हात ठेवला आणि जेवढं लागतं तेवढंच हे पाणी आपण वापरतो. हात आपण हात वगैरे सर्व धुवू शकतो. बॉटलमध्ये पाणी पण भरू शकतो, सर्व कामामध्ये यूज करू शकतो. पब्लिक प्लेसमध्ये वगैरे हात लावलं की हातात पाणी घेणार आणि जसं हात आपण बाहेर केला वर करावं पडते. रेंज वाढवून आपण तर खाण्या पण जसा वेटर सेन्सर घेतला याचा डिस्टन्स किती राहील मग? 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण कमी जास्त करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. याच्यामध्ये पोटॅन्शिओमीटर आहे. आता याची एवढी आहे तर कॉलेज स्कूलमध्ये लहान मुलं नल ऑनच करू शकतो. आता हा राहिला समजा आपण असं कोणाला बॉटल भरायची आहे, लहान मुलं बॉटल पण भरू शकतो. हॉस्पिटलमध्ये समजा कधी दवाखान्यात पण लावू शकतो. म्हणजे एक असा असतो, आता कोरोना आला होता, आपण सर्वजण एकाच नळाचा वापर करत होतो, जंतू व्हायरस फैलत होता. कसा म्हणजे आता आपण हात नाही लावणार. केल्यावर सेन्स डिटेक्ट करायला हातात पाणी येईल. कोणतं सेन्सर लावलं? आयर सेन्सर. आयर सेन्सर कोणती म्हणजे काही केलं आहे रिले पॉवर सप्लाय दिलेला आहे, मोटर लावलेले आहे. आम्ही टंकीमध्ये नाही तर जमिनीच्या आतमधून पण पाणी काढून सिनारी तो करू शकतो डायरेक्ट. आणि याला सोलर पॅनल नुसार पण करू शकतो आपण, वर्किंग नाही राहणार. बॅटरीनुसार. लाईनी पण लाईटची गरज आहे. लाईटची आता गरज आहे. मग आपण सोलर पॅनल पण लावू शकतो, सोलरवर पण वापर करू शकतो. हो, आणि आपण डायरेक्ट पॉवर पण देऊ शकतो, बॅटरीवर पण चालवू शकतो. हा लहान प्रोजेक्ट आहे म्हणून बॅटरीवर आहे.
आणि आपण घरासाठी इलेक्ट्रिसिटीवर देऊ शकतो. हो तर याला कुठं वर्किंग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठं वर्किंग आहे का? हो खूप साऱ्या जागेवर वापर होतो याचा. जसं आता ते मेट्रो स्टेशन वगैरेमध्ये वापर होत आहे, एअरपोर्टमध्ये, म्हणजे ते हायटेक जागा आहे तिथं जास्त वापर होत आहे. पण आपल्या पण साध्या परिस्थितीत शाळेमध्ये करता येईल? हो कॉलेज लेवलवरच जास्त उपयुक्त ठरते का